आज आपण चाललोय शिरगाव पुणे येथे असलेले प्रति शिर्डी येथे भेट देण्यासाठी। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहोत की इथून नवी मुंबई ते प्रति शिर्डी शिरगाव चा डिस्टन्स टोटल किती असणार आहे आणि किती टाइम लागणार आहे, त्याच्यानंतर तिथे मंदिर कसं आहे, हे सर्व आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आता आपण निघतोय। नवी मुंबई ते प्रति शिर्डी शिरगाव याचा टोटल डिस्टन्स आहे 98 किलोमीटर आणि आपल्याला टोटल टाइम लागतो 2 तास। दोन तासानंतर आपण पोहोचलो श्री साईबाबा संस्थान शिरगाव प्रति शिर्डी मेन एंट्री गेट जवळ। 5 मिनिटं पुढे आल्यानंतर आपल्याला लागते प्रशस्त अशी पार्किंग। पार्किंगचे चार्जेस 50 रुपये। पार्किंगच्या समोरच हा मेन गेट आहे, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं ना। इथे बघू शकता मका आणि खाण्याचे ऑप्शन्स शॉपिंगसाठी छोट्या मुलांसाठी तुम्ही बघू शकता। इथे खेळणे वगैरे आहेत, लेडीज लोकांसाठी क्लिप्स इथे बघता, मसाले वगैरे आहेत। तुम्ही सरळ सरळ गेल्यानंतर तुम्हाला जायचं या साईडला, लेफ्ट साईडला, आणि इथे शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन आहेत लेडीज लोकांसाठी। आपल्याला जायचं या साईडला। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो शिरगाव पुणे येथील प्रति शिर्डी या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल इन्फॉर्मेशन देणार आहोत की इथे कसं काय काय आहे मंदिराच्या आतमध्ये, आणि सर्व काय आपण दाखवणार आहोत, आणि इथे कसं यायचं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सो तुम्हाला नवी मुंबई ते इथे शिरगावला येण्यासाठी टोटल 98 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि त्याला टाईम लागतो 2 तास। सो आता आपण जाऊया, आणि हा तुम्ही बघताय मुख्य द्वार प्रति शिर्डीचा, आणि इथूनच आता आपण जातोय आतमध्ये। चला, या साईडला तुम्ही बघताय श्री साईबाबा चप्पल बूट स्टँड पण आहे, आणि हा बघताय तुम्ही प्रति शिर्डी श्री साईबाबा मुख्य द्वार। इथूनच आपल्याला जायचं आतमध्ये। आतमध्ये आल्यावरच तुम्ही बघता या साईडला, राईट साईडला इथे हातपाय धुण्याची सोय केलेली आहे। तर हातपाय धुवूनच आपल्याला जायचं आहे मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। सो या, हातपाय धुवून घेऊ। मंडळी, हातपाय धुवून झाल्यानंतर तुम्ही बघताय माझ्या मागे हे जे तुम्ही बघता हे आहे गुरुस्थान, आणि सर्व भाविक इथे आल्यानंतर पहिला गुरुस्थानलाच भेट देतात आणि तिथेच नतमस्तक होतात। तर आपण पण तिथे जाऊया, तिथे दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण मेन मंदिर, तुम्ही माझ्या मागे बघताय हा आहे मेन मंदिर, तर त्याच्यानंतर तिथे जाऊया। चला, मंडळी आता हे बघताय हे आहे गुरुस्थान, आणि इथेच आपण पहिला दर्शन घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण मेन मंदिर पाठी आहे तिथे जाणार आहोत। तर चला आता। गुरुस्थान म्हणजे जिथे गुरूंचे वास्तव्य असते ती जागा। शिर्डीतील गुरुस्थानात एक कडुलिंबाचे झाड आहे, ज्या खाली साईबाबा विश्रांती घेत असत। त्यामुळे शिरगावमधील त्यांच्या प्रतिकृतीतही एक असे झाड आहे। गुरुस्थानात एका चौथऱ्यावर स्थापित केलेल्या संगमरवरी पादुकांची जोडी, एक शिवलिंग आणि श्री स्वामी समर्थांचा एक फोटो आहे। चला मंडळी, आता दर्शन आपलं झालेलं आहे। आता इथूनच आपल्याला जायचं या दिशेने, आणि इथेच मागे मेन मंदिर आहे। सो चला तिथे जाऊया आता आपण। गुरुस्थानचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या साईडला प्रतिकृती एकदम हुबेहूब शिर्डी साईबाबाचं मंदिर प्रतिकृती इथे बनवलेलं आहे, आणि खूपच सुंदर असं मंदिर। आपल्याला जायचं या दिशेने, ते बघताय प्रवेशद्वार। प्रति शिर्डी ही शिर्डी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे। श्री देवले यांनी प्रत्येक बाबतीत ते मूल वास्तू सारखेच दिसावे यासाठी वैयक्तिक काळजी आणि परिश्रम घेतले आहेत। आणि इथे बघताय राजवाडा अन्नछत्र महाप्रसादाचे कुपन येथे मिळतील।
आणि वेळ आहे 12 ते 3, संध्याकाळी 6 ते 9. चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि हाच आहे प्रवेशद्वार. इथूनच आपल्याला जायचं आतमध्ये. आणि या साईडला पण तुम्ही बघता श्री हनुमान मंदिर आहे आणि श्रीमंत वरद विनायक मंदिर. तर आपण जाणार आहोत साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी. शिरगावला येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूची तीव्र इच्छा असते की बाबांच्या पवित्र चरणावर आपले कपाळ टेकावे. श्री रामप्रसाद भारद्वाज यांनी मकराना येथून आणलेल्या संगम रौरात कोरलेली बाबांची सौम्य भव्य मूर्ती कृपा आणि परोपकाराने ओतप्रोत आहे. बाबा आपल्या नेहमीच्या मांडी घालून आरामात बसलेले आहेत. ते भव्य असूनही मोहक दिसतात आणि त्यांचे डोळे चमकत आहेत, जे त्यांच्या लाखो भक्तांसाठी आशा आणि आधाराचे प्रतीक आहेत. फायनली आपलं गाईस 2 मिनिटामध्येच दर्शन झालेलं आहे. आणि आतमध्ये हुबेहूब मतलब शिर्डीचा जे जसं मंदिर आहे साईबाबाचं, सेम हुबेहूब तसंच इथे मंदिर आहे. म्हणजे काहीच फरक नाही आहे. आणि बघताय खूपच भारी असं वाटतं इथे येऊन. आणि आपण गेलेलो दर्शनासाठी आतमध्ये तिथून, आणि इथून बाहेर आल्यानंतर तुम्ही इथे बघताय ओम साई लाडू प्रसादालय आहे. इथे साजूक तुपाचे लाडू मिळतात. इथून आपण आता गेलो होतो, साईबाबाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथे चाललो. आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला श्री हनुमंताचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला श्री गणपती मंदिर आहे. मंडळी आता आपलं साईबाबाचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण इथून जाऊन त्या साईडने बाहेर आलो. आणि या एरियामध्ये, या परिसरामध्ये असे भरपूर मंदिर आहेत. साईबाबाचं मंदिर झाल्यानंतर इथे बघता तुम्ही हनुमानाचं मंदिर आहे आणि श्री वरद विनायकाचं मंदिर आहे. तर यांचंही दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. हे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बॅक साईडला बघताय शनी मंदिर पण आहे इथे, बघू शकता या बॅक साईडला. याचंही दर्शन आपण घेऊया. त्याच्यानंतर या साईडला पाठच्या साईडला अन्नछत्र आहे आणि द्वारका माई आणि चावडी आहे, तिथेही आपण जाणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इथे जाऊया शनी मंदिराला. गाईस आपल्या शनिदेवाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही या साईडला बघताय इथे अन्नछत्र आहे, द्वारकामाई आहे आणि चावडी पण आहे. सो आपण आता तिथे जाणार आहोत. द्वारकामाई आणि चावडी या राईट साईडलाच आहे. तर इथे दोन्ही आपण कव्हर करूया. आणि मंदिरचा बाहेरचा परिसर तुम्ही बघताय खूपच छान आहे, सुंदर आहे. आणि स्वच्छता तुम्ही बघू शकता, एकदम मस्त स्वच्छ ठेवलेले आहे. मंडळी आता आपण आलो द्वारकामाईला. द्वारकामाईच्या आपण आतमध्ये जाऊया, इथे पण दर्शन घेऊया आणि बघूया आतमध्ये काय काय. साईबाबांनी समाधी घेतल्यानंतरच द्वारकामाई हे नाव प्रचलित झाले. एकदा एका भक्ताने भगवान कृष्णाला पवित्र असलेल्या गुजरातमधील द्वारका शहराची तीर्थयात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा हे नाव प्रथम प्रचलित झाले. त्यावर साईबाबांनी उत्तर दिले की तसे करण्याची काही गरज नाही, कारण तीच मशीद म्हणजे द्वारका आहे. द्वारका या शब्दाचा अर्थ अनेक द्वारे असलेली असाही होतो आणि माई म्हणजे आई, म्हणूनच याचा अर्थ अनेक द्वारे असलेली आई असा होतो. धुनी म्हणजेच चितेवर केलेला जाणारा यज्ञ हा द्वारकामाईचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे आणि तो शिरगाव येथे जिवंत ठेवला आहे. ही ती पवित्र अखंड ठेवत राहणारी अग्नी आहे जी बाबांनी प्रचलित केली होती आणि तेव्हापासून तिचे देखभाल केली जात आहे. द्वारकामाईचं पण आपलं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं जसं आपल्या शिर्डीला द्वारकामाईमध्ये जशी ती अग्नी वर्षानुवर्ष जलत आहे, सेम इथे पण तसंच आहे. म्हणजे काहीच फरक नाही आहे, सर्वकडे सेम आहे. आणि बाहेरचं तुम्ही परिसर बघता खूपच असं सुंदर क्लीन ठेवलेलं आहे. जर तुम्हाला मुंबईपासून 2 तासावर एवढी भारी म्हणजे प्रति शिर्डी तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. आपलं आता द्वारकामाई आणि शनी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जातोय सरळ दिशेने अन्नछत्राला. आणि चावडी या साईडलाच आहे पण ती आता बंद आहे.
सो आता आपण जातो अन्नछत्र आणि मंदिराच्या बाहेर तुम्ही परिसर बघताय, खूपच सुंदर असा आहे. तुम्ही बघताय इथे गार्डनिंग केलेली आहे आणि हा जो तुम्ही बघताय हाच आहे तो अन्नछत्र. मंडळी, हा जो तुम्ही बघताय हा आहे राजवाडा आणि हा अन्नछत्र राजवाडा आहे आणि याचं टायमिंग आहे 12:30 ते 3:30. आता तो बंद झालेला आहे कारण आता वाजलेत काहीतरी 4 आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत हा सुरू असतो. तर तुम्हाला अन्नछत्राचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या टायमानुसार तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे तुम्ही बघता राजवाडा खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. तुम्ही बघता किती मोठा आहे आणि डिझाईन बघता तुम्ही एकदम मस्त. असं वाटतच नाही का हा आताच आहे, असं वाटतं भरपूर जुना आहे आणि खूपच छान आहे. तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता कारण इथे खूपच आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे आणि फॅमिलीसोबत तुम्ही इथे नक्की येऊ शकता. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.